अंगे विभूती भूषण दशभुज पंचवदन दक्ष बाळा वामभागे दीनबंधू महायोगी अंगी विभूती भूषण दशभुज पंचवदन मने महादेव किंकर तया माझा नमस्कार अंगी विभूती भूषण दशभुज पंचवदन शिवा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदेहे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमः ध्याये नित्यमहेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुभ्रगवराभित्तिहस्तं पद्मासनं समन्तातस्तुतवर्गकतिवसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रत्रिनेत्रम् आमच्या वीरशैवांचं आराध्य दैवत संत शिवयोगी मन्मथ माऊली आणि ज्यांनी शिवनाम सत्याची परंपरा गाठलेली होती अशी माऊली आणि ज्यांनी ही रुजवली जी जोपासली असे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली या शिवयोग्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजचा अखंड शिवनाम सप्त्याचा पहिला दिवस यासाठी महादेव प्रभूंचा 4 चरणांचा अभंग घेतलेला आहे. खरंच अखंड शिवनाम सप्ताह श्री क्षेत्र भावठाणा इथं भाव आणि नाद दोन्ही ज्या भक्तीची सांगड आणि देवाची सांगड एकरूप होतं असं हे भावनाथ क्षेत्र आहे. त्या क्षेत्राचा महिमाच देवापासून सुरू होतो आणि अशा क्षेत्रामध्ये आमचे गायक नागापूर महिला मंडळ नागापूरचे आमचे बसवराज मामा यसके कानित नादाळे हेही सुद्धा एक सुंदर गायक कीर्तनकार वादक आहे आणि सर्व जमलेले भक्तवृंद पेटीवादक मृदवादक या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुझे नावे रे घेऊन तुझे नाव रे Yeah.
आज एक विशेष दिवस आहे, तो म्हणजे प्रजासत्ताक दिन। आज आमच्या भारत मातेचा जय जयकार होतो, म्हणून आपण सर्वांनी एकदा हात वर करून प्रत्येकाने भारत माता की जय म्हणायचे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। ही आमच्या मातृभूमीविषयी आमची एक ऋणभक्ती आहे। आणि आज अभंग पहिला दिवस आहे अखंड शिवनाम सत्याचा। तुझे नावे रे घेऊनी, कुणाचं नाव घेऊन उभा टाकलोय बघा, त्या देवाचं आज आपल्याला रूप आणि त्याचं स्वरूप दोन्ही आज आपल्याला पाहायचंय। आज महादेव प्रभूंना काय अपेक्षित आहे या अभंगाच्या द्वारे, की ते म्हणताय की देव कुठे आहे कुठं, तो राहतो कुठं, हा पहिला प्रश्न। ज्याच्या मुकुटी वाहते गंगा, तो देव कुठे राहतो, हा दुसरा प्रश्न। आणि त्यांनी सांगितलंय की या अभंगाच्या माध्यमाने की मी त्या देवाचं वर्णन असं आहे म्हणे की त्याची दक्ष मुलगी जी सती आहे ती त्याच्या वाम भागाला आहे, त्याचे दशभुज आहेत, पंचमुख आहेत, त्याच्या सर्वांगाला भस्म आहे। बघा आज आपण कोणी कोणी भस्म लावून आले, ज्याचे त्याने पाहून इथं बसायचे। आणि नित्य नियमाने भस्माचा महिमा आज आम्हाला प्रत्येक जण सांगतोय बघा। कारण भस्म हे एका विशिष्ट जातीचं, धर्माचं, कुळाचं नसून ते प्रत्येक प्राणी मात्रासाठी भस्म आहे। हा भस्माचा महिमा ज्याने त्याने अनुभवल्यानंतरच तो त्याला अनुभवाला येईल, असा हा भस्माचा महिमा आहे। आणि त्या देवाच्या सर्वांगाला भस्म आहे असं महादेव प्रभू म्हणताय। आणि त्या देवाला महादेव प्रभू मी एक भक्त आहे, मी एक किंकर आहे, त्याला माझा नमस्कार म्हणून करताय। काय सुंदर वर्णन केले। पण खरं सांगते, ज्या वेळेला महादेव प्रभूंनी हा अभंग रचलेला असेल त्यावेळेला त्यांचा काय भाव होता माहित नाही, पण तुमचा नाद माझा नागनाथ आणि माझा नागनाथ तुमचा भावनाथ, ह्या दोघांच्या मध्ये माझा भाव माझा देव एक रूप झाला, म्हणून मला इथं सेवेसाठी बोलवले शिवा। म्हणून आज आपल्याला देव कुठं आहे, कुठं राहतो, तो कसा आहे, त्याचं रूप, त्याचं वर्णन आज आपल्याला पाहायचं। नाम तर आम्ही घेतोय कारण त्याचं नाव घेऊनच आम्ही कीर्तन रूपेसाठी सेवेसाठी उभा टाकलं। मग इथं कीर्तनामध्ये देव आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जाणले म्हणून तुम्ही इथं आलात का नाही? खरं सांगू का, आम्ही आत्ताच इथं भावनाथ क्षेत्रामध्ये येताना मारुतीची मूर्ती खूप उंच पाहिली। मारुती हा काय होता, रामभक्त, त्याची दास्य भक्ती होती। कारण त्यानं दास्यत्व पत्करलं होतं, श्री रामाच्या पायापाशी होता। आणि त्याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगते बघा, की देव कुठं आहे मला सांगायचे, माझा मूळ मुद्दा आहे की देव कोठे आहे सांगा। महादेव प्रभूंनी प्रश्न विचारलाय। मग जेव्हा श्रीराम आणि सीतामाई वनवासाहून परत आल्या होत्या आपल्या राज्यामध्ये, तेव्हा सगळेजण त्या श्रीरामांचं दर्शन घेत होते, माता सीतामाईंना नमस्कार करत होते। त्यावेळेला काय झालं होतं, श्रीराम प्रत्येक भक्तांना काहीतरी देत होते। आणि ज्या वेळेला आमच्या मारुती रायाची हनुमंतांची वेळ आली दर्शन घेण्याची, त्यावेळेला त्यांनी सीतामाईचं दर्शन घेतलं। आणि सीतामाईचं दर्शन घेतल्यानंतर सीतामाईनी काय केलं की आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार, रामायण वाचते त्यांना माहिती असेल बघा, की नवरत्नांचा हार काढून त्या हनुमंताच्या हातामध्ये दिला। आणि काय झालं, सीतामाईच्या समोरच हनुमंतांनी माळ तोडली आणि त्या माळेमध्ये कुठं माझा राम दिसतोय का बघत होते। आणि एक एक मणी सांडत होते, फेकून देत होते, तोडत होते, टाकून देत होते, तोडत होते, टाकून देत होते, पण रामच दिसत नव्हता। आणि सीतामाईला तर तळमळ, मी एवढ्या नवरत्नांची माळ दिली ह्या भक्ताला आणि हा काय करतोय, म्हणून त्यांना राग आला सीतामाईंना। आणि सीतामाईने हनुमंताला विचारले, हनुमंता हे तुम्ही काय करताय? ते म्हणते, मी माझा देव शोधत आहे। अरे मण्यामध्ये हो ना म्हणे, मण्यामध्ये मी देव शोधते, म्हणून प्रत्येक मणी फोडते, कारण त्या मण्यामध्ये त्यांना राम हे शब्द दिसतच नव्हता, राम हे देवच त्यांना तिथं दिसतच नव्हता। मग राम कुठं आहे? जेव्हा सीतामाईने प्रश्न केला तेव्हा हनुमंताने आमची छाती पाडली आणि श्रीरामाचं दर्शन घडवून
आज तुम्हा आम्हाला देव बघायचा की हा तुमचा भाव, हा नाथ कुठे राहतो बघा. देव कोठे आहे सांगा, ज्याच्या मुकुटी वाही. मग देव कुठे आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं रूप काय आहे. महादेव प्रभूंनी एका सुंदर अभंगामध्ये फार निरूपण छान केलेलं आहे बघा, की त्याचं विराट रूप सांगितलंय. भगवान शिव देव कसा आहे की ज्याच्या गंगे मुकुटामध्ये राहते ना, तर त्या देवाचं स्वरूप सांगितलंय की तो देव कसा आहे, त्याचं रूप बघा, जाणून घ्या. प्रत्येकाने देवाची व्याख्या वेगळी केलेली आहे. आम्ही माणसामध्ये देव बघितला, देवानी देवळातल्या देवासाठी स्वतः देव व्हा आणि मग देव बघा म्हणून सांगितलंय. आमचे भगवान शिव माता पार्वतीला परमरशात सांगताय की नाहम वसावी कैलासे न च मैरो न च मंदरे मद भक्त यत्र तिष्ठन्ति तत्र तिष्ठन्ति पार्वती शिवहार. देव कोठे आहे बघा. माऊली काय सांगतात, देव होनी देवा भजिजे आपुल्या सुखापण घे. तुम्हाला देव पाहायचा आहे ना, त्याचं रूप पाहायचंय आज आपल्याला. मग स्वतः देव व्हा अगोदर आणि मग त्या देवाला पहा. तुमच्या हृदयामध्ये देव हनुमंतानी जसा बघितला तसा तुम्हा आम्हाला दिसेल. पण आमच्या महादेव प्रभूंनी काय सांगितले की त्या भगवंताचं विराट स्वरूप सांगितलंय. की काय सांगितलंय तर रवी शशी त्याचे दोन्ही डोळे, चारी दिशा त्याचे आसन, नक्षत्र सर्वधारा त्याचे पुष्पहार आणि जल वर्षाव हे त्याचं स्नान. आणि अशा विराट स्वरूपाच्या महादेवाला मी कसं नमस्कार घालू, त्याचं रूप मी त्याचं वर्णन कसं वर्णन करू म्हणून सांगितलंय की तो शिव एवढा व्यापक आहे, चहू बाजूला व्यापक आहे. चोहीकडे त्याच्या दिशा, कोणीकडे त्याचं दिशेला केलं तर पंचमुख सांगितले की पाची दिशेला त्याची 5 तोंड आहेत. मग अशा शिवाचा महिमा तुम्ही आम्ही पामराणी काय वर्णावा. आणि मनमत माऊली तर बघा किती किंकर होते, मी अज्ञानी मतिमंद पुरवावा माझा हा छंद. आणि खरंच कीर्तन रूपी सेवेसाठी हा माझाही एक छंद आहे. आणि माझ्यासाठी आज इथे एक भाग्यवान गोष्ट आहे की दरवर्षी शिवरात्रीचा दिवस पहिला असतो, पण आज प्रजासत्ताक दिन आहे. आणि आम्ही सगळ्या भारत माता आहोत. स्त्री म्हणजे भारत माता आहे. ह्या जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उठारी. तुम्ही आम्ही स्त्री आहोत ना, तर आज आम्हाला देव दाखवण्याची ताकद तुमच्या आमच्या मध्ये आहे. आमच्या बाळावर संस्कार करून आणि त्या बाळाचं स्वरूप आज आम्हाला भारत मातेच्या रूपातून. खरं सांगते, मी माझ्या सासू सासऱ्यांची ऋणी आहे की जिच्यामुळे अष्टपैली घडून माझा पती आज एका मोठ्या पदावर बसलेला आहे. आज व्हाईस प्रिन्सिपल म्हणायला आम्हाला वेळ लागतो, पण त्या पदावर जायला किती वेळ लागत असेल. म्हणून सासू सासऱ्यांची सेवा आणि त्यांचा शब्द कधीही मोडायचा नाही, ओलांडायचा नाही. म्हणून आज आम्हाला सांगण्याची वेळ येते कीर्तनातून की तुम्ही सासू सासऱ्यांना सांभाळा, आई वडिलांना सांभाळा. एवढ्यासाठीच की त्यांच्या पोटी हिरा जन्मल, तो कसा तुमच्या आमच्या हाती लागल हे सांगता येत नाही. कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याचं त्याचं भाग्य आहे. ज्याला त्याला देव कुठे सापडेल हे मला माहित नाही. म्हणून माझे मनमत माऊली म्हणताय परमरहस्याच्या 5व्या अध्यायात बघा, पतीशी पतीचे गुरु बोलिजे आहे की नाही. पत्नीला पतीच देव आहे म्हणून मी फक्त देवावर यायला लागले बरं का, मी दुसरं काही सांगत नाही. की पत्नीला अगोदर आपला पती हा देव आहे म्हणून सांगायला लागले की त्या देवाची पूजा केल्यानंतर आम्हाला आमच्या दुसऱ्या देवाकडे जायचे, त्या देवळातल्या देवाला जायचंय का अंतरंगातल्या देवाला भजायचंय का माणसातल्या देवाला बघायचं, हे ज्याच्या त्याला विचारावर आपापला शोध घ्यायचा आहे. माझी मनमत माऊली परमर्शात सांगते बघा 13वा अध्याय. मी काय म्हणते माऊली माझी की पुढे पाहोनी चालणे, जीव मात्राशी राखणे, सर्वा घटी जाणणे, सदाशिव स्वरूप. बघा पुढे पाहून चाला, चालायचं शिकवते माझी माऊली. काय की पुढे पाहून चाला की मुंगी जरी चाली तर त्याच्यामध्ये सदाशिवाचं रूप आहे, देवाचं रूप आहे. म्हणून तुमच्या पायाखाली मुंगी आली नाही पाहिजे. आणि आज आम्ही माणसं चिरडायला लागलो. म्हणून पुढे पाहुणे चालणे, जीव मात्राशी राखणे. मग जीव कुठलाही असू द्या, तो त्याला राखा, त्याला सांभाळा. कारण ते सर्वांसाठी जाणणे, सदाशिव स्वरूप. मी भगवान शिवाचं स्वरूप सांगायला लागले की शिव कसा आहे व्यापक,
तो चैतन्य आहे, तो चैतन्यमय आहे, चैतन्याचा गाभा आहे म्हणून सांगतात. आणि मग अशा शिवाचं स्वरूप महादेव प्रभूंनी फार सुंदर सांगितले बघा. रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर. आणि त्या भगवान शिवाचं रूप फार सुंदर आहे आणि त्याचं नाव श्री शंकर आहे. रूप आणि स्वरूपाची आम्हाला थोडीफार ओळख झाली का, की त्याच्या जटेमध्ये गंगा आहे म्हणून पुढे सांगतात. म्हणून मी त्या देवावर आणि शिवावर यायला लागले की देव कुठे आहे, की ज्याची त्यांनी व्याख्या ठरवा. माणसामध्ये बघा सर्वागती जाणा पुढे पाहूनही चालला. आणि अशा जटेतल्या गंगेमध्ये ज्या भगवान शिवाने ती जटा आपल्या मस्तकावर धरली, त्या जटेमध्ये ती गंगा आहे म्हणून सांगितले. आणि ही गंगा आज प्रयागला बघा कुंभमेळ्याच्या हानाने ती पतित पावनी गंगा प्रत्येकांना काय करत आहे, हो जीवनमुक्त करत आहे. शिवहा खरं सांगा, प्रयागचा कुंभमेळा भरल्यापासून प्रत्येकाला वाटते की नाही आपण तिथं जावं आणि जीवनमुक्त व्हावं. पण जीवनमुक्त व्हायला लागला हा आजचा कुंभमेळा. काय म्हणते ती गंगा मैया. मी गंगेचं वर्णन करायला लागले की गंगा मैया काय म्हणते, की नाशिकला जेव्हा 4 ठिकाणी कुंभमेळा होतो त्यावेळेला नाशिकच्या कुंभमेळ्याने भगवान शिवाने तिथं ब्रह्मा विष्णू महेश आणि रूप घेतलेलं आहे. आणि त्यावेळेला ती गंगा मैया म्हणती की देवा मी इथं येणार नाही नाशिकला. का, पंचवटीमध्ये जानकीचा नाथ, मी इथं येणार नाही. या जानकीचा नाथ असू द्या, नाहीतर माझा भगवान शिव असू द्या, नाहीतर हा भावनाथ असू द्या, मी इथं येणार नाही. मग भगवान शिवाने विचारलं का नाही येणार इथं. नको म्हणे, लोक पाप करतील आणि इथं येऊन माझ्यामध्ये धुतील आणि तुमचं दर्शन करून ते मुक्त होईल. माझ्या मुक्तीचा मार्ग काय, ही स्वयं गंगा बोलते. मग त्यावेळेला भगवान शिवाने सांगितलं की नाही गंगा मैया, की ज्या वेळेला 150 वर्षाला हा कुंभमेळा भरेल त्यावेळेला हे सगळे साधू संत तुझ्यामध्ये येऊन दर्शन करतील, त्यावेळेला ते तुला पवित्र करतील आणि त्यावेळेला तू पतित पावनी गंगा म्हणून तुझा उद्धार होईल. म्हणून भगवान शिवाने तिथं त्या गंगेला काय दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून आज तिथं ह्या 150 वर्षाला सर्व साधू संतांचा मेळा तिथं भरलेला आहे. आणि त्या गंगेचं जीवन आमचे महादेव प्रभू फार सांगतात बघा. मौळी गंगेचे जीवन, मौळी गंगेचे जीवन, करी त्रैलोक्या पावन, करी त्रैलोक्या पावन, गंगी मौळेचे जीवन. बघा मौळी गंगेचं जीवन. मौळी म्हणजे चंद्रमौळी, ज्याच्या डोक्यावर ती गंगा आहे. आणि ती गंगा पतित पावनी आहे. ती जीवन आमच्या तुमच्या उद्धारासाठी आणली आहे. आणि तिचं मी सुरुवात करते आमच्या परळी महात्म्यापासून. बघा परळीचं क्षेत्र आहे म्हणून मी परळी महात्म्य सांगते. परळी महात्म्य ग्रंथ सर्वांनाच परिचयाचा असत. तर त्या परळी महात्म्यामध्ये एक वर्णन आलंय की संगम हे गाव आहे आणि त्या संगम गावाला आम्ही भेट देऊन आलोय. तर तिथं कपिल मुनीचं वास्तव्य आहे आणि तिथं ही सरस्वती आणि गंगा यमुनेचा उगम आहे. आणि त्या गंगेचा उगम त्या संगम पासून ते कपिल मुनी परत आमच्या मन्मथ माऊलीने जिथं संजीवन समाधी घेतलेली आहे त्या क्षेत्रामध्ये ते कपिल मुनीचं वास्तव्य आहे. आणि तेच कपिल मुनी पुणे गंगा सागरला गेलेले आहेत. म्हणून आम्ही जीवनात म्हणतोय बघा, सारे तीर्थ बारंबार गंगा सागर एक बार. आणि अशा कपिल मुनीमुळं ही पतित पावनी गंगा ह्या धरतीवर का आणली आणि कोणासाठी आणली आपण बघूया. की ही पतित पावनी गंगा भगीरथ राजानं आपल्या 60,000 पितरांच्या उद्धारासाठी आणलेली आहे. ह्याला निमित्त मात्र काय केलं, कपिल मुनी. कपिल मुनीच्या आश्रमात तो अश्वमग यज्ञाचा घोडा घेऊन थांबला आणि तिथे
जेवढे काही यज्ञाला ते घोड्याच्या पाठीमागं होते ते सगळे लोक त्या कपिल मुनीच्या आश्रमामध्ये येऊन थांबले होते. आणि तिथं आल्यानंतर त्या कपिल मुनीचं योग ध्यान चालू असत. त्या ध्यानामध्ये तो अश्वमग यज्ञ येऊन तो घोडा सोडलेला होता. तो घोडा त्या मुनीच्या आश्रमामध्ये येऊन थांबला. आणि त्या 60,000 पितरामध्ये काही असे अवखळ लोक होते की त्यांनी येऊन त्या कपिल मुनींना काही पण नाही नाही ते बोलू लागले. आणि त्यावेळेला कपिल मुनींनी त्या सर्व 60,000 लोकांना तिथंच भस्मसात करून सोडलं. आणि मग तिथंच भस्म करून टाकल्यानंतर भगीरथ राजाला तो अश्वमग यज्ञ जेव्हा दिसत नाही, तो आमचा यज्ञ होत नाही, म्हणून भगीरथाला सांगितलं की आपला यज्ञ आणायचा आहे, त्या गंगेला ह्या अवकाशातून धर्तीवर आणायचं आहे, मग तूच आणणारा एक आहेस म्हणून सांगितलं. तेव्हा एक महादेव प्रभूंनी फार सुंदर सांगितलं की बस की आम्हाला भगीरथ राजाने काय केले, भगीरथे आणली गंगा भूतळा सुलभ सकळा झाली आम्हा. भगीरथ राजाने ही गंगा आणली ह्या भूतळामध्ये आणि ती आम्हा सर्वांना सुलभ आहे त्या नामामधून. आणि त्याच्यामध्ये एक सांगितलं की ह्या गंगेला मधून ह्या पितरांचा उद्धार होणार आहे. मग कसा उद्धार होणार आहे, ही गंगा तिथं कुठं जाणार आहे, त्या गंगासागरला कशी, त्या प्रयागचा संगम कसा हो झालाय. मग खूप तपश्चर्या केली भगीरथ राजाने आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतल्यानंतर सांगितलं की मला गंगेला ह्या पृथ्वी लोकावर ह्या भूतळावर पाठवावं, कारण आमच्या 60,000 पितरांचा उद्धार मला तिच्यापासून करायचा आहे. आणि मग अशा सांगितल्यानंतर भगवान शिव जेव्हा प्रसन्न झाले भगीरथ राजाला आणि ती गंगा त्यांच्या हातात दिली आणि त्या गंगेला सांगितलं की भगीरथ राजाच्या पाठीमागे पाठीमागे तू ह्या भूतळावर जा, जिथं जिथं भगीरथ राजा थांबेल तिथं तिथं तू थांब म्हणून सांगितलं. आणि मग असंच एका ठिकाणी वळण घेत 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 प्रयागला आल्यानंतर गंगा मैया आमची थांबली आणि म्हणली भगीरथ राजा पुढे गेला. भगीरथ राजा पुढे गेला आणि गंगा मैया तिथंच थांबल्यानंतर तिनं वळून बघितलं तर इथं आमची सरस्वती दिसायली. म्हणली भगीरथ राजा तर बरेच पुढे गेले होते आणि तिनं काय केलं, तिथं सरस्वतीला भेटायला गंगा मैयामध्ये मिसळली. ते संगम आमच्या प्रयागमध्ये झालेला आहे. आज इथं कुंभमेळा भरलेला आहे, पूर्ण कुंभमेळा. आणि मग ती सरस्वती मिळाल्यानंतर भगीरथ राजा पाठीमागे वळून बघतात की गंगा मैया कुठे थांबली. पुन्हा भगीरथ राजा पाठीमागे आले, गंगा मैया माझं काही चुकलं का, तुम्ही कुठे गेलात मला दिसत नाहीत म्हणून असं सांगत असताना गंगा मैयाचं आणि त्यांचं थोडंसं अंतर पडलं. अंतर पडल्यानंतर पुन्हा आमच्या भगीरथ राजाला वाटायलं की आता गंगा मैयाचा आणि माझा भेट होईल का नाही, आमच्या पितरांचा उद्धार होईल का नाही, कसं करायचं काय. ह्या उद्धारामध्ये असताना तो स्वतःला आत्मदहन करण्यात इतक्यात गंगा मैयाला वरून आमच्या सरस्वतीने सांगितलं की जा, तो आत्मदहन करतोय, पटकन जा आणि त्याला हात धर आणि तिथं जाऊन त्याच्या पाठीमागे जा म्हणून सांगितलं. आणि मग तिथं गंगा मैया भगीरथ राजाला सांगितलं की आता तू कुठं जायचं नाही, माझ्यासोबतच त्या कपिल मुनीच्या आश्रमामध्ये यायचे म्हणून सांगितलं. आणि मग भगीरथ राजा पुढे आणि गंगा मैया पाठीमागं, भगीरथ राजा पुढे गंगा मैया पाठीमागं, असं करत करत ती गंगा मैया आमच्या कपिलधार क्षेत्रामध्ये येऊन पोहोचली. आणि कपिलधार परळीहून निघाली संगमून आणि कपिलधारला इथं थांबल्यानंतर तिथं काय केले बघा, धन्य कपिल मुनी जेथे वास्तव्य करी, ज्याचा योग सिद्धीसनेला ऐसा धन्य कपिलेश्वरी संताचे माहेर प्रकट केले निजबोध, प्रकट केले निजबोध, धन्य कपिलेश्वरी आमचा शिवराज. त्या कपिल मुनीचं वास्तव्य आमच्या कपिलधार क्षेत्रामध्ये येऊन थांबलेलं आहे. आणि माझ्या मन्मथ माऊलीने त्या कपिल मुनीची संगती, कपिल मुनी काही लहान नव्हते, मुनी कुठलेच संत मुनी कधीच लहान नसतात, की ज्यांचा योग सिद्धीस नेतात असे हे योगी असतात, असे हे मुनी असतात. हे म्हणून आम्ही तपी ऋषी मुनी म्हणतोय बघा. आणि अशा मुनीच्या वास्तव्यामध्ये आमच्या मन्मथ माऊलीने परमरहस्य ग्रंथ पूर्ण केला.
आणि तिथं शिवयोग साधला. पुढे आपल्याला योगाचं येणारच आहे वर्णन. आणि मग ते कपिल मुनी थांबल्यानंतर तिथं बरंच वेळ त्यांनी वास्तव्य केलं आणि पंचकुंड तिथं वास्तव्याला आहेत. आज कपिलधार क्षेत्रामध्ये बघा, तुम्ही कधी पण जाऊन संगमपासून प्रवास करा आणि गंगासागर पर्यंत बघा, तुम्हाला हे कपिल मुनी कुठं कुठं थांबलेत, कुठं कुठं त्यांचं वास्तव्य झालंय, कोणत्या कोणत्या ग्रंथात त्यांचं वर्णन आलेलं आहे आणि कुठं कुठं त्यांनी पवित्र भूमी केलेली आहे. ह्याचा महिमा एका एका पुराणामध्ये आलेला आहे. म्हणून परळी महात्म्य फार सुंदर आहे बघा वाचायला. कधी वेळ भेटला तर परळी महात्म्य जरूर एखाद्या श्रावण महिन्यामध्ये लावा तुम्ही. कारण परळी क्षेत्र कांतीपुरी, हे क्षेत्राचं कांतीपुरी आहे म्हणून सांगितलंय, जिथं आमच्या देहाला कांती म्हणजे चैतन्य म्हणजे नवी पालवी फुटत राहते. आणि मग ते कपिल मुनी पुढे गंगासागरला गेलेत आणि त्या गंगासागरला आपली गंगा मैया गेली आणि गंगा मैया गेल्यानंतर तिथं आमच्या आज संगम झाला आणि त्या 60,000 पितरांचा उद्धार तिथं आमच्या ह्या गंगा मैयानं केलेला आहे. म्हणून आमच्या आज भारत माता, आम्ही तुम्ही पितरांचा उद्धार करणारी म्हणा, ही पतित पावनी गंगा म्हणा, पाप्यांचे दोष दहन करणारी गंगा म्हणा. त्या गंगा मैयाचा एवढा महिमा आम्हाला आज भगवान शिवाचा महिमा आणि त्याच्या जटेमध्ये असलेली गंगा किती पतित पावनी आहे हे महादेव प्रभूंनी अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगितले. ज्याच्या मुकुटी आहे गंगा. बघा देव कुठे आहे आपल्याला कळलं का? कारण इथं कीर्तनात आहे आणि या नामरूपी गंगेमध्ये तुम्हा आम्हाला प्रयागराजला जाता नाही आलं तरी ह्या सभा मंडपामध्ये येऊन आम्हाला आमचा उद्धार करून घेता येतो. त्या भगीरथ राजाला त्यांच्या उद्धारासाठी 60,000 पितरांच्या उद्धारासाठी
गंगेला गंगा सागरपर्यंत न्यावं लागलं होतं, पण ह्या संयोजकांनी आयोजकांनी ही गंगाच तुमच्या ह्या सभा मंडपामध्ये आणून सोडली, नामरूपी गंगा. आणि अशा ह्या गंगेमध्ये तुम्ही आम्ही स्वतःला न्हावून घ्यावं, कृतार्थ करून घ्यावं आमचं जीवन. आणि हा कुंभमेळा आहे, कुठंही बसलं तरी आमच्याकडे एक म्हण आहे बघा, पूर्वीचे लोक म्हणायचे, आता म्हणतात का नाही माहित नाही, जलदाहानी तल गंगा, एवढा माझा नमस्कार सूर्याला सांगा. हे आमचं वाक्य की कुठंही बसा, स्मरण करा, दास्य करा, परमेश्वराचं रूप ध्यानामध्ये धरा. आणि ते रूप हृदयी धरल्यानंतर मग काय, त्या परमेश्वराचं काही वेगळं स्वरूप सांगण्याची गरजच नाही, कारण तुम्ही आम्हीच देव आहोत. प्रत्येक जण म्हणतोय आज माणसात देव बघा, देवळात देव बघा. हे ज्याच्या त्याच्या स्वरूपाची, ज्याच्या त्याच्या रूपाची, ज्याच्या त्याच्या अनुभूतीची व्याख्या वेगळी आहे, पण देव तर प्रत्येकामध्ये आहे म्हणून प्रत्येक संतांनी सांगितलं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात ना, देवाची एक द्वारी उभार आहे भारी, तेने मुक्ती चारी देवाच्या दारात एक क्षणभर उभं टाकलं तर चारी मुक्ती साधतात. मग ह्या पतित पावनी गंगेमध्ये तुम्ही आम्ही आमचा तर उद्धार करू, पण 7 पिढ्यांचा उद्धार करू, एवढी शाश्वती महादेव प्रभूंनी आम्हाला हे अभंगात सांगितलेले आहे. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात माऊली सांगतात, अंगी विभूती भूषण दशभुज पंचवदन. बघा, भगवान शिवाला दशभुज म्हणून सांगितले की 10 हात आहेत आणि पंचमुख आहेत आणि सर्वांगाला त्याचा भस्म आहे. हे त्याचं आपण रूप बघायला तर का देव कुठे आहे कळाला, सभा मंडपामध्ये देव आहे. कारण तुकाराम महाराज सगळ्यांना माहिती, एकटे विठोबाच्या देवळात जाऊन एकटेच कीर्तन करीत होते, कोणी असो किंवा नसो, कारण ते एक रूप होत होते देवाची आणि देवाच्या नावाशी. मग तसं आज शिवाचा महिमा आणि शिवाच्या सर्वांगाचा महिमा आम्हाला महादेव प्रभू फार सुंदर वर्णन करतायत की त्याचे दशभुज म्हणजे 10 हाताचा आहे तो आणि 5 मुखाचा आहे आणि त्याच्या सर्वांगाला भस्म आहे. मग हे भस्म म्हणजे काय आणि भस्माचा महिमा काय? तुम्ही आम्ही सगळेजण भस्म लावतोय बघा. हे भस्म नित्य क्रियेमध्ये असतं आपल्या.
बाहेरून आलो भस्म, बाहेर जाताना भस्म, देव पूजेला भस्म, देव पूजा झाल्यानंतर भस्म, जलरीती भस्म, वायुरीती भस्म, भस्मरीती भस्म. क्रिया दीक्षा, वेदा दीक्षा, मांत्री दीक्षा, कोणतीही दीक्षा घ्या, भस्म अगोदर पाहिजे. काहीही करा, भस्म अगोदर. घराच्या बाहेर पडतात ना, तुम्हाला भीती वाटत नाही, सर्वांगाला भस्म लावून जा. भस्म लावलं की भीती पळाली, पावडर लावलं की भीती जवळ आली. कारण पावडा महिमा महादेव प्रभू आम्हाला सांगतायत की शिवाच्या सर्वांगाला भस्म आहे. पाहुनिया भस्मधारी यमतया नमस्कार. पाहू